नमस्कार मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिला आणि बालविकास विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेस 40,000 रुपयांचे लोन देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले होते. 40,000 रुपयांचे पर्यंतचे लोन हे लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारकडून कर्ज म्हणून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिले जाणार आहे. जर लाभार्थी महिला ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे आणि महिलेला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा जुना व्यवसाय अजून मोठा करायचा आहे, त्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडक्या बहिणीसाठी लोन योजना कमी व्याजासहित महिलांसाठी सोयीची ठरू शकते. या लोन बद्दल आपण पूर्ण सविस्तर माहिती आता घेऊया. 40,000 लोन घेण्यासाठी पात्रता काय असावी? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ही महाराष्ट्र राज्याची खूप मोठी योजना ठरलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांचा मासिक हप्ता दिला जातो. आता जर इच्छुक लाभार्थी महिलेला राज्य सरकार कर्ज देखील देणार आहे. ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा जो जुना व्यवसाय आहे तो मोठा करायचा आहे, त्यासाठी 40,000 रुपये बिनव्याजी लोन मुख्यमंत्री माझी गव्हर्नमेंट कडून देण्यात येणार आहे. त्यासाठी काही अटी आहेत, त्या अटी आपण आता बघून घेऊया. अटी आहेत: अर्जदार महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे. अर्जदार महिला आहे ती महिला लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असणे गरजेचं आहे. तिला पूर्णच्या पूर्ण 10 हप्ते बँक खात्यामध्ये आलेले पाहिजेत. अर्जदार महिला सरकारी नोकरी नसावी. अर्जदार महिन्याचे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणे गरजेचं आहे. अर्जदार महिलेचा सिव्हिल स्कोअर खूप चांगला असणं गरजेचं आहे. अर्जदार महिलेचा आधार कार्ड, बँक खात्याची लिंक असणे किंवा डीबीटी सर्व्हिस ऍक्टिव्हेट असणे गरजेचं आहे. जर या सर्व अटी लाभार्थी महिलेच्या असतील तर त्यांना 40,000 रुपयाचे लोन मिळणार आहे. त्यासाठी गव्हर्नमेंटने नवीन पोर्टल लॉन्च करणार आहे. त्या ठिकाणावर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकतात. जर तुम्हाला या योजनेची माहिती घ्यायची असेल किंवा ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे, ज्यामध्ये तुम्ही चेक करू शकता की लाभार्थी महिलांना फॉर्म घरी बसल्या कसे भरू शकतात. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अजून आपल्या दुसऱ्या लाडक्या बहिणींना शेअर करा. थँक्यू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.